28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्री पार्थ अजितदादा पवार यांनी आज मुंबईतील विधान भवनात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी पक्षातील वरिष्ठ नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित मान्यवरांनी पार्थ पवार यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांनी केलेल्या जनकार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्री सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधान भवन परिसरात पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे राज्यसभेच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून आगामी निवडणुकीत या उमेदवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे। संतोष भांडवलकर, पुणे जिल्हा ब्युरो यांचा अहवाल।